नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी तुम्हाला डेसिकेटेड कोकोनटचे झटपट होणारे आणि चवीला अप्रतिम लागणारे लाडू कसे बनवायचे हे दाखवत आहे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। हे लाडू बनवण्याकरता मी साखरेचा वापर न करता गूळ वापरत आहे। तर इथे मी अर्धा वाटी गूळ पावडर घेतलेली आहे। आमच्याकडे गोड कमी खातात, तुम्ही जर गोड जास्त खात असाल तर साखरेचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। त्यानंतर आता याच्यामध्ये मी पाव वाटी मिल्क पावडर घातलेली आहे। मिल्क पावडरने या लाडवाला खूप छान चव येते। सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी 5 वेलची घातलेले आहेत आणि आता हे सगळं मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, हे छान वाटलं गेलेलं आहे। आता मंद आचेवर तुपावर आपल्याला हे थोडं परतून घ्यायचं आहे। इथे कढईमध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये हे मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। साधारण 3-1 मिनटं हे मी मंद आचेवर परतून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी 1 कप दूध घातलेलं आहे। दूध घालून झाल्यावर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मिल्क पावडर आणि दूध घातलं असल्यामुळे याला एक छान बाइंडिंग मिळालेलं आहे। लाडू अतिशय मऊ लुसलुशीत छान होतीलच, शिवाय वळायला सुद्धा सोपे जातील। दूध घालून झाल्यानंतर हे मी 2 ते 3 मिनटं मंद आचेवर परतून घेतलेलं आहे। त्यानंतर हे साधारण कोमट झालं की याच्यामध्ये तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर हाताला थोडंसं तूप लावून लाडू वळायला घ्यायचे आहेत। हे बघा, आता अशा प्रकारे सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत। मस्त मऊ लुसलुशीत असे हे लाडू बनतात। मस्त मऊ लुसलुशीत असे हे डेसिकेटेड कोकोनटचे लाडू तयार झालेले आहेत। मुख्य म्हणजे याच्यामध्ये मी साखरेचा वापर न करता गूळ वापरून हे लाडू केलेले आहेत। मऊ लुसलुशीत झटपट होणारे असे हे डेसिकेटेड कोकोनटचे लाडू तयार झालेले आहेत। तेव्हा तुम्ही हे लाडू नक्की करून बघा। परत एकदा सर्वांना धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। बाय बाय।